तुम्ही आतापर्यंत एवढे ट्रेक केलेत, पण तुमचा सगळ्यात आवडता ट्रेक कुठला? याचं खरं तर उत्तर देणं मला खूप अवघड आहे, कारण 300हून अधिक किल्ले या इतक्या वर्षाच्या आयुष्यात मी पाहिले आणि रिपीटेडली पाहिले. हरिश्चंद्रगड माझा जवळजवळ 89 वेळा झालेला आहे. 128 वेळा मी राजगडला गेलेलो आहे. लोकांना असा प्रश्न पडेल की इतक्या वेळा का? आता अनेक कधी शाळांचे ग्रुप आहेत, कॉलेजेसचे आहेत, कधी मी स्वतःहून वेगळा काहीतरी. पावसाळ्यातला राजगड आहे, उन्हाळ्यातला वेगळा आहे, हिवाळ्यातला हिरवागार गालीच्या पसरलेला राजगड आहे. त्यामुळे ते रिपीटेडली होतं. ऑर्थर सीट मी जवळजवळ 67 वेळा केलेला आहे, म्हणजे खालच्या ढवळे गावातनं वरती जिथनं लोक पाहतात तिथपर्यंत. कारण महाबळेश्वर जंगल कॅम्प आम्ही घ्यायचो, महाराष्ट्रातले तरुण तरुणी त्यामध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे इतकी विविधता आहे. पण खरं विचारलं तर स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून सगळ्यांचाच, जे नंबर ऑफ इयर्स करतात त्यांचा राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणणारा राजगड हा माझा आवडता किल्ला आहे. वनदुर्गांमधला बघितलं तर वासोट्याचं सुंदर जंगल, कोयनेच्या संपूर्ण जंगलात व्यापून घेतलेला वासोटा किल्ला आहे. त्याच्यानंतर अलंग कुलंग मदन हे जे त्रिकूट आहे सह्याद्रीतलं आणि जे खूप अवघड आहे ते एक आवडतं आहे. आणि अर्थातच सगळ्या भटक्यांची पंढरी असलेला तो हरिश्चंद्रचा किल्ला. हरिश्चंद्रचा किल्ला आवडण्याचं कारण वेगळं आहे. प्रचंड पसरलेला त्याचा पसारा आहे. आशिया खंडातला सगळ्यात किंवा बिगेस्ट ओव्हरहँग म्हणजे नागफणीसारखा जो त्याचा आंतरवक्र कोकण कडा आहे आणि त्यावरनं दिसणारं कोकणचं संपूर्ण वैभव किंवा आजूबाजूला जो दुर्गांचा पसारा आपल्या भोवती आहे. अनेक दुर्गांची मालिका तिकडनं आपल्याला दिसू शकते. म्हणजे कोकण कड्यावरनं काही पाठ दिसतो आणि तारामतीच्या माथ्यावर गेलो तर खूप किल्ले आपल्याला दिसतात. सगळं सांगणं आता शक्य नाही आणि काही कारण नाही, पण 25-30हून अधिक किल्ले तुम्हाला वातावरण स्पष्ट असेल तर दिसू शकतं. त्यामुळे राजगड हा आवडता आहेच, पण हरिश्चंद्रगड हा कुठंतरी आतमध्ये लावलेला आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांना याच्याबरोबर अजून एक जाणून अशी घ्यायची गोष्ट आहे की तुम्ही विषय काढलाच आहेत हरिश्चंद्रगडचा, तर इंद्रवज्र हा काय प्रकार आहे? कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा जे भटकतात, जे किल्ल्यावर बघायला जातात किंवा अनेक ठिकाणी फिरतात, त्यांना इंद्रवज्र काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण अनेक लोक असे आहेत त्यांना हे काय आहे काय माहीतच नाही. तर त्याच्याविषयी तुम्ही जर सांगितलं तर खूप चांगलं. निश्चित सांगेन. खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि जवळजवळ 30 वर्षाहून अधिक काळ मी त्याचा आनंद लुटलेला आहे. म्हणजे तो निसर्गाचा एक सप्तरंगी किंवा इंद्रधनुष्य आविष्कार जो आहे तो पाहिला मी अनेक वेळा. हरिश्चंद्रवर 8-10 दिवस सलग राहिलंय. कारण ते तुम्हाला सांगता येत नाही की आज दुपारी 12 वाजता दिसणार आहे. आजचा चंद्रोदय आपण सांगू शकतो, सूर्योदय सूर्यास्त सांगू शकतो, पण इंद्रवज्राची गॅरंटी देते. मुळात इंद्रवज्र हा काय आविष्कार आहे तो आपण समजून घेऊ. इंद्रधनुष्य जनरली अर्धाकृती म्हणजे अर्धवर्तुळाकार दिसतं, पण इंद्रवज्र हे हरिश्चंद्रचा कोकणकडा सगळ्यांना माहिती आहे. जे जाऊ शकले नाहीत त्यांनी तो कदाचित व्हिडिओच्या किंवा फोटोच्या माध्यमातून बघितला असेल. आपण हरिश्चंद्रच्या कोकणकड्यावर त्या अर्धचंद्राकृती कोकणकड्यावर उभा असतो. मागणं सूर्यप्रकाश आलेला असतो, खाली दरीमध्ये धुक्याचा लेअर असतो आणि त्यामध्ये पूर्णपणे अर्धाकृती नाही तर पूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसतं. ते इंद्रधनुष्य नसून त्याला इंद्रवज्र म्हणतात. आणि तुम्ही जर कोकण कड्यावरनं डोकवत असाल आणि खाली इंद्रवज्र असेल तर त्यामध्ये धुक्यामध्ये तुमची प्रतिमा दिसते. हा जो काय आविष्कार आहे तो फार कमी ठिकाणी दिसतो. त्यातलं सगळ्यात हक्काचं ठिकाण हे आपला कोकणकडा, हरिश्चंद्रचा कोकणकडा आहे. पण गॅरंटी नसते. पावसाळ्याच्या सुरुवातीला हा आविष्कार सगळा दिसतो, पण त्याच्याकरता किमान 2-3 दिवस राहायला लागतं. ती प्रकाश योजना सूर्याची खाली व्हॅलीतलं किंवा दरीमधलं धुकं, त्यावेळेला तुम्ही तिथं असणं, तुमच्याकडे कॅमेरा असणं, हे सगळं गणित जुळण्याकरता तुम्हाला पेशन्सली तिथं राहायला लागतं. पण जर का एकदा उभ्या आयुष्यात हा चमत्कार आपण पाहू शकलो, निसर्गाचा आविष्कार पाहू शकलो, तर मी गॅरंटी देतो की त्याच्यानंतर प्रत्येक पावसाळ्यात किमान 2-3 दिवस माणूस तो आविष्कार पाहायला हरिश्चंद्राला जाईल.
आणि आता युट्यूबवर किंवा याच्यावर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला त्याचे व्हिडिओज आणि हे दिसतात. एक आनंद आहे की ही क्रांती घडत गेली फोटोग्राफीची, डिजिटल टेक्नॉलॉजीची. त्यामुळे ज्यांना विशेषतः वयस्कर लोकांना किंवा ज्यांची इच्छा आहे पण शरीराचे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे जाऊ शकत नाही, त्यांना हा आता घर बसल्या आविष्कार बघायला मिळतो. वा, फार सुंदर निसर्गाचं देणं येते त्यामुळे. खूपच छान. पण तुम्ही हे जे काही गिरीभ्रमण केलेलं आहे, पदभ्रमण केलेलं आहे, याच्याबरोबर हिमालयाची कशी आवड निर्माण झाली? साधारणतः एक असं म्हणलं जातं की सह्याद्रीमध्ये भरपूर भटकंती झाली की ते हिमालयाचं बोलवणं यायला लागतं आणि मग कोणतरी एक प्रेरित करणारा असतो. मला इथं निश्चित माझ्या मोठ्या बंधूंचं म्हणजे ज्येष्ठ बंधूंचं नाव घ्यायला आवडेल. ते म्हणजे विवेक देशपांडे. आम्ही ॲडव्हेंचर फाउंडेशन नावाची संस्था चालवतो. ते अध्यक्ष म्हणून आणि मी सचिव म्हणून काम करतात. आणि माझ्या मते 83 साली त्यांनी हिमालयातला कोर्स केला होता आणि त्याच्यानंतर प्रचंड हिमालयातलं ट्रेकिंग त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे काश्मीर हिमालय, हिमाचल प्रदेश असेल, गढवाल, कुमाऊ या बाजूचे त्या काळी लोकांना माहीत नव्हतं आणि इतकं वेल ऑर्गनाइज किंवा लार्ज स्केलचं ट्रेकिंग नव्हतं. ते केलेलं असं त्यांच्याबरोबर सातत्याने जाऊन किंवा त्यांचे फोटो पाहून त्या काळचे की ह्याच्यात काहीतरी मजा. आणि आपल्या इथं बर्फ नाहीये ना, सह्याद्री किंवा इतर माउंटेन रेंजेसमध्ये नाही, बर्फात आणि त्या उंचीवर जायचं असेल ते हिमालयाच्या रांगांमध्येच जायला लागतं. त्यामुळे जसजसं मी त्यांच्याबरोबर जायला लागलो, मग नंतर काही डोक्यात असं फिक्स झालं होतं की हे ट्रेक आपल्याला करायचे आयुष्यात. त्यामुळे मग अन्नपूर्णा सर्किट असेल किंवा बेस असेल, एव्हरेस्टचा पायथा असेल, एव्हरेस्टवर जायचं स्वप्न होतं, पण ती कॉस्ट, त्याला लागणारं सगळं इतर गोष्टी, त्याच्यामुळे ते स्वप्न अधूर राहिलं. पण घाणेकर सरांनी पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे की माथा नाही किमान पायथा तरी. त्यामुळे त्याच्या वाऱ्या माझ्या एव्हरेस्टच्या पायथ्याच्या झाल्या. आणि अति उंचीची गणित आहेत, हिमालय किंवा त्यातल्या सगळे धोके, तिथले वेगवेगळ्या अडचणी, ह्याच्यावर एक वेगळा विषय होऊ शकतो. पण हिमालयाची आणि सह्याद्रीची मी कधीच तुलना करू शकत नाही. सह्याद्रीचं सौंदर्य, तिथल्या अडचणी, धोके आणि एकूणच ती रांग हा सगळा वेगळा प्रकार आहे किंवा पुढं कंटिन्यू होणारा वेस्टर्न घाट. पण हिमालय त्याचं एक वेगळं सौंदर्य आहे. काही ठिकाणी ते खूप वाईल्ड आहे, काही ठिकाणी कोल्ड डेझर्ट आहे, काही ठिकाणी तुम्ही असताना आजूबाजूला फक्त पांढरा रंग असतो किंवा थोडाफार रॉकमध्ये दिसलेला काळा रंग. तिथं 10,000 फुटानंतर सगळं शीत वाळवंटामध्ये रूपांतर होतं आणि तेच बघायला लागतं. पण ती वाईल्ड ब्युटी सुद्धा एक वेगळी तुम्हाला अट्रॅक्ट करत असते कायम, असं मला वाटतं. आणि त्यानिमित्ताने मग सगळ्याच या रांगांमध्ये मी पण प्रचंड ट्रेकिंग केलं, काही नवीन रूट एक्सप्लोअर केले की जे निर्धोक आहेत आणि आपण 5-25 लोकांना घेऊन जाऊ शकू. आणि मग संस्थेच्या माध्यमातून आम्ही इथेही जाऊ शकलो. पण मग हे सगळं करताना घरच्यांचा कितपत पाठिंबा होता? कारण की प्रत्येकाच्या समोर हाच प्रश्न असतो, घरचे पाठिंबा देत आहेत किंवा फिरायला, बाहेर जायला, ट्रेकिंग करायला बरेच जण उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतात, बरेच जण म्हणतात नाही इकडे जायचं नाही, हे करायचं नाही. तर तुमचा अनुभव कसा होता किंवा घरच्यांचा पाठिंबा कसा होता? असं सांगायला आवडेल मला की थोडीशी बंडखोरी करायला लागते, तशी मी घरातनं केली. पण अर्थातच घरच्यांचा पाठिंबा होता. सुरुवातीला एक ट्रॅडिशनल हे असतं की त्या काळात इतर काही अपॉर्च्युनिटीज किंवा संधी नव्हत्या. तेव्हा कसं BA, BCom, BSc व्हावं, छान बँक, LIC किंवा गव्हर्नमेंटमधला कुठला तरी जॉब घ्यावा, म्हणजे म्हातारपणी तुम्हाला पेन्शन मिळते आणि एक सुखी आयुष्य किंवा त्या सुखी माणसाचा सदरा घालून आपलं जीवन जगायचं. मला थोडंसं वेगळं वाटत होतं, कारण मी म्हणलं तसं माझ्या मोठ्या बंधूंनी 75 साली उषाताई बरोबर पाठवलं आणि तेव्हापासून यात काहीतरी वेगळं हे जाणवत होतं आणि आपण यात काहीतरी करू शकतो. हळूहळू ट्रेकिंग झालं, माउंटेनिअरिंग झालं, ती सगळी स्किल्स आल्यावर तोपर्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली स्वतःमध्ये असं मला कळत होतं. आपण काही लोकांना घेऊन जाऊ शकत होतो, म्हणजे विनासायास घेऊन जाऊ शकत होतो, हा एक आत्मविश्वास आला होता. म्हटलं की मग हे चरितार्थ चालवायचं किंवा पोट भरायचं साधन होऊ शकत नाही का, तसा विचार केला आणि मग काही या माध्यमातून मी हळूहळू पुढे जायचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात थोडासा विरोध होता, पण जेव्हा हे लक्षात आलं की आपण म्हणजे आपला मुलगा बाहेर जातोय
आणि न धडपडता परत येतोय आणि इतर लोक काहीतरी वेगळं करतात त्याच्यापेक्षा हे चांगलं काहीतरी करतोय, त्यामुळे त्याच्यानंतर आजपर्यंत पाठिंबाच राहिला. वा, क्या बात आहे. पण हे हिमालयातलं गिर्यारोहण करताना किंवा ट्रेकिंग करताना तुमचा आजपर्यंतचा काही असा अनुभव आहे का की जो तुम्हाला एक वेगळं काहीतरी शिकून गेलाय, किंवा एखादा वाईट अनुभव असेल की जो तुमच्या स्मरणामध्ये राहिलेला आहे? तसे हिमालयातले पण श्रीपाद माझ्याकडे भरपूर अनुभव आहे, पण उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आधी आपण थोडंसं हिमालयाच्या बाबतीत थोडंसं जाणून घेऊ, कारण बऱ्याच लोकांचे खूप गैरसमज आहेत की अति उंचीवर गेल्यावर त्रास होतोय, त्याच्याकरता अर्थातच प्रॅक्टिस करायला लागते. अगदी बरोबर. एक अतिशय मोठा गैरसमज आहे, मी हे जबाबदारीने परत अर्थातच विधान करतोय, की 15,000 फुटावर गेल्यानंतर हाय अल्टिट्यूडचे त्रास व्हायला लागतात. तो मुळात समज काढायला पाहिजे. 8,000 फुटाच्या पुढेच तुम्हाला शरीरामध्ये बदल होतात आणि तो त्रास कदाचित होऊ शकतो. 15,000 फुटावर गेल्यावर तुम्ही पुढे जायचंय का नाही हा कॉल घ्यायचा असतो आणि तिथनं माघारी फिरायचं असतं, जर का आपलं शरीर आणि एकूणच सगळं साथ देत नसेल तर. त्यामुळे तिकडचे धोके अडचणी या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. हिमालयात काम करत असताना म्हणजे मी संस्थेच्या माध्यमातून ग्रुप लिडरशिप किंवा कॅम्प लिडरशिप हे खूप केलेलं आहे. फॉर्च्युनेटली स्टॅमिना असल्यामुळे अनेक उंचीवर म्हणजे 20-22,000 फुटापर्यंत राहायला कधी प्रॉब्लेम आला नाही. आणि आम्ही त्या काळात लार्ज स्केलमध्ये म्हणजे माझ्या मोठ्या बंधूंचा यात खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्रात, की त्यांनी ते लार्ज स्केलमध्ये हे सगळं समाजाला मान्य असणारं व्यसन तरुणांना किंवा युवक वर्गाला लावलं. त्यामुळे तिथं करत असताना खूप वेगवेगळे अनुभव आले. म्हणजे 86 साली आम्ही अतिशय मोठा ट्रेक जम्मू काश्मीर रिजनमध्ये, आता सगळे 5-7 कॅम्पचे ट्रेक्स असतात, तेव्हा 13 कॅम्पचे मार्गन आणि सिंथन हे 2 पासेस क्रॉस करणारे काश्मीर व्हॅलीमधला तो ट्रेक होता. गव्हर्नमेंटनी आणि सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं होतं, तिथल्या आर्मीनी वगैरे. पण अनपेक्षितपणे तिथं आमच्यातला एक पार्टिसिपंट चुकून रस्ता चुकला आणि मग तो वाहून गेला. कोणाचीच चूक नव्हती, त्याची नाही, थोडं पाण्यात पडला आणि चिनाबचा फोर्स एवढा असतो चिनाब नदीचा, तर तो वाहून गेला. काही वेळेला मला रेस्क्यू करायला लागले हिमालयात सुद्धा. म्हणजे मी चाललेले दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेचे किंवा ऑर्गनायझेशनची लोक येत असताना त्यांच्यातलं कोणतरी गंभीर झालेलं आहे. त्यावेळेला माउंटन मॅच्युरिटीने एक शिकवलेलं आहे किंवा ती नंबर ऑफ इयर्सने एक माउंटन मॅच्युरिटी आलेली आहे, की त्यावेळेला त्या माणसाला गरज आहे तर आपलं सगळं सोडायचं आणि त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे तसंही केलेलं आहे. मला स्वतःला सुद्धा कधी कधी अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे अति थंडीचा त्रास, मला थंडीचा त्रास आहेच, तरी सुद्धा ते हिमालयाचं आकर्षण काही थांबलेलं नाहीये. पण कधीतरी आपला सुद्धा रस्ता चुकतो, बर्फात घसरलेलो आहे, कुठंतरी खूप बॅड वेदरमध्ये किंवा कंडिशन्समध्ये राहायला लागलेले, अशा अनेक हिमालयातले अनुभव आलेले आहेत. ते सगळे सांगणं इथे शक्य नसलं तरी हिमालयातल्या मात्र धोके ओळखून खूप छान पद्धतीने तुम्ही हिमालयात ट्रेकिंग करू शकता, हे मात्र निश्चित. नाही, म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की उंचीचे धोके किंवा शारीरिक क्षमता हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. खूप महत्वाचा. म्हणजे एखाद्याला जर आपल्याला हिमालयातल्या एखाद्या ट्रेकला जायचं असेल तर आपल्याकडे बऱ्याच वेळेला असा समज होतो की नाही आपण करूयात किंवा होऊन जाईल. तर याला सुद्धा खरं कुठेतरी एक शिक्षणाची गरज आहे. कारण की शारीरिक क्षमता ही खूप महत्वाची आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? निश्चित मला सांगता येईल. खरं तर अशा आता काय झालं माहिती का, नंबर ऑफ ऑर्गनायझेशन्स खूप झालेले आहेत. प्रत्येक जण हे अरेंज करतो, त्यांनी त्याचा व्यवसाय करावा याच्याबद्दल दुमत अजिबात नाही. मला यामधले धोके निश्चित सांगलं की त्या जाहिरातींना किंवा प्रलोभनांना बळी पडून जाऊ नका तुम्ही. हे मी खूप विचारांती किंवा खूप अभ्यासांती निश्चित सांगतो. याचं कारण एक आहे की तिथं तुम्हाला निसर्ग माफ करत नाही जर का मोठी अडचण आली तर. त्यामुळे तुमचा सराव पाहिजे, सह्याद्रीतली भटकंती पाहिजे, आपण कुणाबरोबर चाललोय, त्या ऑर्गनायझर्सचा त्याच्या मागचा अनुभव किती आहे, तो स्वतः त्या क्षेत्रात किती वर्ष काम करतोय, आणि या सगळ्या गोष्टींची पालकांनी दखल घेणं किंवा मोठे असतील तर त्यांनी स्वतःहून त्या लोकांची सगळी जाणीवपूर्वक माहिती घेणं आणि मग जावं. आणि एंड्युरन्सचा भाग म्हणला तर खरं तर
15,000 फुटापर्यंतचे ट्रेक हे कॉमन मॅनला करता येतात. करता येतात. पण श्रीवास, मला हेही पॅरलली सांगायला आवडेल की आज उठलो मी, सिंहगडला जाऊन आलो आणि परवा मी एव्हरेस्ट बेसला गेलो, तर निश्चित अडचणी येणार आणि कदाचित गंभीर अगदी बरोबर. अडचणींना सामना करायला लागेल. त्यापेक्षा छोटा ट्रेक करावा आणि त्याच्या आधी सराव सह्याद्रीतले किल्ले, म्हणजे सिंहगड सारखं इतकं कुशीतला किल्ला आहे आपल्या पुणेकरांच्या, त्याच्यावर सराव केला, तुमचा फिटनेस, एन्ड्युरन्स या सगळ्या गोष्टी वाढवल्या तर निश्चितपणे हिमालयात त्या ट्रेकचा आनंद घेता येतो. पण मात्र ह्या सगळ्याची कल्पना आपल्याला असणं गरजेचं आहे.